आज ब्लॉगर साहिल वाले फसला वेल्ले बोक्का ट्रॅफिक जाम मध्ये कुठे आणि कसं सगळं सांगतो तुम्हाला मी मिनी ब्लॉग मध्ये फक्त आम्ही लोक शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर विशाल भोपत आणि माझा योग आला होता भैया कॉलेजला जायचा. मी तर मित्रांनो बरेचदा गेलो कॉलेजला माझ्या, पण विशाल भोपत आज चालले कॉलेजला. माझ्यासोबत आले मित्रांनो एकदा कॉलेजला, त्याच्यानंतर आज चालले डायरेक्ट कॉलेजला. म्हटलं वा भाई अवघड आहे. मग निघतो मित्रांनो आम्ही कन्नडवरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. कॉलेजच तिथे आमचं. मित्रांनो सकाळी निघायचा एकच फायदा आहे की ट्रॅफिक लागत नाही, आणि इथे वेरूळ मध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे किती ट्रॅफिक लागते. मग पोहोचतो आम्ही कॉलेजला. पण कॉलेजमध्ये जायचं कसं, आयडेंटिटी कार्डच नव्हतं माझ्याकडे. होतं मित्रांनो माझ्यावाले MITचं कार्ड, ते चालून गेले इथं. मग त्याच्यावरती आम्ही आलो भैया कॉलेजमध्ये, एंट्री घेतली कॅम्पसमध्ये. मग जे काम करायचं होतं ते काम केले मित्रांनो आम्ही, आणि मग सारे काम संपल्यानंतर निघतो आम्ही कन्नड शहराच्या दिशेने पुन्हा. पण मित्रांनो छावणीमध्ये आम्हाला लागतं लय मोठा ट्रॅफिक जाम. काय झालं होतं आणि काय एवढी ट्रॅफिक जाम होती काहीच समजलं नाही मित्रांनो. पण आपल्याकडे होती आपली बाईक. विशाल भोपतमीने काढली ट्रॅफिक मधून बाईक बाहेर, वाकडं तिकडं करून कशी तरी काढली भैया ट्रॅफिक मधून बाहेर भाऊ गाडी. बट मला असं वाटलं होतं की काही ट्रक पलटी बिलटी झाली असं, काही टँकर विंकर पेट्रोलचं, पण काहीच नव्हतं मित्रांनो. नुसती ट्रॅफिक जाम होती. तुम्ही बघू शकता डायरेक्ट कुठून छावणी पासून तर नगर नाक्या लोक ट्रॅफिक जाम होती. नगर नाक्याच पुढे आलो मी, बघतो तर काहीच नाही. शिट यार, मी म्हटलं ट्रक पलटी झाला असतं तर कसं बी आपल्या ब्लॉग मध्ये आलं असतं, पण तसं काही नव्हतं मित्रांनो. म्हणून काय जाऊ द्या, बरं झालं नव्हतं. मग मित्रांनो असं काही होतं भैया, आजचा दिवस हॅक्टिक होता, ट्रॅफिक भरा होता आणि जरा चालूच राहतं. जिंदगी आहे, सहेलेंगे थोडा. ओके, तर भेटू आणि नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. थोड़ा टेंशन मध्ये पण रिलॅक्स मी